नमस्कार मित्रांनो. आशा करतो की आपण सगळे आनंदी आहात आपल्या आयुष्यात. तर मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या कंपन्यांमध्ये आपण संघ बांधणी या प्रकारच्या कार्यशाळा पाहतो. तर संघ बांधणी म्हणजे काय? सोप्या शब्दात आपण त्याला टीम बिल्डिंग असं म्हणतो. तर ही टीम बिल्डिंग वर्कशॉप ही शैली का वापरली जाते? याचा अर्थ काय? आणि याचे फायदे काय? आज याच प्रश्नांवर आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मुळात संघ बांधणी कशासाठी? कारण आपण जेव्हा कोणत्याही कंपनीत काम करतो, तिथे आपण एकटं काम करत नाही. आपल्याला इतरांचीही गरज लागते आणि इतरांना आपलीही गरज लागते. त्यामुळे बऱ्याचदा एकत्रित काम करत असताना, कामं व्यवस्थित होणं हे खूप गरजेचं असतं. कारण एक कंपनी जेव्हा मोठी होते, त्या कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारीही त्या कंपनीसोबत मोठे होतात आणि हळू-हळू कंपनीत काम करणाऱ्या लोकांची संख्याही वाढू लागते. सुरुवातीला 5-50 असतील, मग नंतर 100, 150, 500, 1000, मग नंतर कदाचित खूप जास्त संख्येत लोक तिथे काम करतील आणि अशा वेळेस संघ बांधणी ही अत्यंत महत्त्वाची बाब असते आणि म्हणूनच बऱ्याच ठिकाणी संघ बांधणी कार्यशाळा म्हणजे टीम बिल्डिंग वर्कशॉप या गोष्टीचं आयोजन कंपन्यांमध्ये केलं जातं. तर हे कशासाठी आणि याचा खराच फायदा होतो का? हे जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. तर गेल्या कित्येक वर्षांपासून मी जेव्हा कंपन्यांसोबत काम करत आलोय, तर मला स्वतःला संघ बांधणी कार्यशाळा करणं हे अत्यंत जास्त प्रमाणात आवडतं आणि त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे, की बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला कामावर दिसून येत नाहीत, ऑफिसमध्ये दिसून येत नाहीत, त्या गोष्टींचा उलगडा हा टीम बिल्डिंग कार्यशाळेत होत असतो. तर कोणकोणते फायदे आहेत जे आपल्याला होऊ शकतात हे आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम एका टीम बिल्डिंग वर्कशॉपमध्ये जेव्हा लोक एकत्रित येतात, तेव्हा एकमेकांबद्दल आपुलकी, जिव्हाळा हा आपोआप निर्माण होतो. त्याचं कारण असं आहे, की कामावर असताना आपल्याला फक्त आपल्यासोबत काम करत असणारी व्यक्ती दिसते. पण ती व्यक्ती मुळात आयुष्यात कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे, त्या व्यक्तीत कोणता चांगुलपणा आहे, हे ओळखण्यासाठी आपल्याला बऱ्याचदा आपल्या कार्यक्षेत्रापासून जरा हटून पाहावं लागतं आणि ही संधी आपल्याला मिळते एका टीम बिल्डिंग वर्कशॉपमध्ये. कारण तिथे आपल्याला कामाचा ताण नसतो. आपल्या मेंदूवर कोणत्याच गोष्टींचा परिणाम होत नसतो. आपण एक मुक्त वातावरणात आपल्या मित्रांसोबत गप्पा गोष्टी करत असतो आणि खेळतही असतो आणि म्हणूनच एकमेकांबद्दल जिव्हाळा निर्माण होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. आणि बऱ्याचदा मी हे देखील पाहिलंय, की ज्या कंपन्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांसाठी टीम बिल्डिंग वर्कशॉपचं आयोजन करतात, त्या कर्मचाऱ्यांच्या मनात आपल्या कंपनीबद्दल, आपल्या मालकांबद्दल पण एक चांगली सद्भावना जागृत होते. कारण त्यांना असं कुठेतरी वाटतं, की कंपनीला आपली गरज तर आहेच, पण आपली जाणीवही आहे. आपल्यासाठी काहीतरी चांगलं करण्याची त्यांच्या मनात एक इच्छा आहे आणि हे टीम बिल्डिंग वर्कशॉपमध्ये दिसून येतं. दुसरी महत्वाची गोष्ट किंवा दुसरा फायदा आपण त्याला म्हणूया, तो म्हणजे असा, की एकमेकांबद्दल सहानुभूती, ज्याला इंग्रजीत एम्पॅथी असं म्हटलं गेलंय. बऱ्याचदा काय होतं, की आपण फक्त स्वतःपुरता विचार करतो. आता त्याच्यात वाईट की चांगलं हे मी सांगणार नाही. कारण हा प्रत्येकाचा आपापला प्रश्न आहे. पण आपल्याला जर एकत्रित काम करायचंय, तर स्वतःसोबत इतरांचाही विचार करणं तितकंच महत्वाचं आहे. किंबहुना आपली संस्कृती देखील आहे आणि प्रत्येक कंपनीमध्ये याची तंतोतंत गरज असतेच. त्यामुळे एकमेकांबद्दल विचार करण्यासाठी एकमेकांच्या वतीने विचार करणं ते देखील तितकंच महत्वाचं आहे, की ही गोष्ट जर मी करत असतो, तर मला कसं वाटलं असतं? आणि समोरच्या व्यक्तीने जर मला काहीतरी सांगितलंय, काहीतरी विचारलंय, त्याच्या मागची त्याची विचारसरणी नक्की काय असेल? आता या गोष्टींचा विचार आपण बऱ्याचदा कामावर करू शकत नाही, कारण तिथे आपल्यावर कामाचं ओझं असतं. पण टीम बिल्डिंग वर्कशॉपमध्ये जिथे आपण सोबत खेळत असतो, सोबत जिंकत असतो, सोबत हसत असतो, अशा वेळेस मात्र आपल्याला इतरांनी सांगितलेली गोष्ट टोचत नाही. आपल्याला त्याचं बोलणं समजतं आणि बऱ्याचदा पटतं देखील. त्याचबरोबर आपल्याला देखील संधी मिळते, की आपण एखादी गोष्ट जर सुचवत आहोत, तर त्याच्यामागची आपली भूमिका काय आहे? आपण असा विचार का व्यक्त करत आहोत? हे देखील सांगण्याची आपल्याला एक सुवर्ण संधी ही टीम बिल्डिंग वर्कशॉपमध्ये लाभून येते. आणि म्हणूनच सहानुभूती आपोआप वाढते. आणि जेव्हा सहानुभूती वाढते, तेव्हा आपल्या मनातील क्लेश देखील कमी होतात आणि बऱ्याचदा पूर्णतः नष्टही होतात. काही ठिकाणी मी असं देखील पाहिलंय, की जेव्हा टीम बिल्डिंग वर्कशॉपमध्ये लोक सामील होतात, तेव्हा कदाचित गेले कित्येक महिने एकमेकांशी बोलत नसतील किंवा एकमेकांबद्दल मनात कुठेतरी राग धरून असतील. पण अशा ठिकाणी आल्यानंतर तो राग कुठेतरी विरघळतो आणि लोकांना असं वाटतं, की उगाचच आपण क्षुल्लक गोष्टीवर रुसून बसलो, नाक फुगवून बसलो, अशा सगळ्या गोष्टी होतात.
पण ह्या गोष्टी होऊ नयेत ह्याची जाणीव मात्र लोकांना सहज होते. आणि काही कंपन्या अजून हुशार असतात, त्या काय करतात, की कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या घरच्यांनाही येण्याची परवानगी देतात. आणि जेव्हा एकमेकांच्या घरातील कुटुंबीय एकमेकांना भेटतात, त्याच्यानी एक नवीन वातावरण निर्मिती होते आणि त्याच्यामुळे देखील खूप प्रमाणात आपल्याला सकारात्मक बदल लोकांच्या स्वभावात, त्यांच्या वर्तणुकीत दिसून येतं. बघा, मुळात जर पाहिलं तर वाईट कोणीच नसतं. पण बऱ्याचदा कामाचं ओझं असल्यामुळे लोक एकमेकांशी भांडतात किंवा त्यांची मतं कुठेतरी जुळत नाही. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला कुठे ना कुठे एक मानसिक विश्रांती लागते आणि ती मानसिक विश्रांती मात्र आपल्याला एका टीम बिल्डिंग कार्यशाळेत नक्कीच लाभते. आणि म्हणून मी बऱ्याचदा पाहिलंय लोकांची भांडणं मिटताना टीम बिल्डिंग वर्कशॉपमध्ये आणि मला हे पाहून खूप बरं वाटतं. चौथा महत्वाचा मुद्दा असा आहे, की आता आपण बऱ्याचदा कामाचं ओझं, तणाव हे शब्द वापरलेच. पण सांगण्याचं तात्पर्य असा, की कामात असताना आपण नक्की कितपत काम करत आहोत, किती तास काम करत आहोत, किती प्रमाणात काम करत आहोत, याचा अंदाज लावणं देखील आपल्याला सहज जमत नाही. त्याचं कारण असं आहे, की 24 तास काम हे आपल्या डोक्यात असतंच. घरी जरी पोहोचलो तरी कामाचं ओझं कुठे ना कुठे आपल्याला जाणवतं किंवा मोबाईल फोन आहेच, लॅपटॉप आहेच. त्यांना जेवढ्यांदा आपण पाहतो, तेवढ्यांदा आपल्याला फक्त आणि फक्त कामच सुचतं. आणि अशा वातावरणात मात्र आपण मोकळा श्वास मुळीच घेऊ शकत नाही. मग हा मोकळा श्वास घेण्याची आपल्याला संधी कुठे मिळते? पुन्हा टीम बिल्डिंग वर्कशॉपमध्ये. आता टीम बिल्डिंग वर्कशॉपमध्ये बऱ्याचदा आपण खेळ खेळतो, एकमेकांशी गप्पा मारतो, आपल्या गप्पा रंगतात, एकमेकांच्या सोबत बसून जेवतो, है ना? या सगळ्या गोष्टी केल्यामुळे होतं असं, की आपल्या मनावर जो एक प्रकारचा तणाव असतो, तो कुठे ना कुठे कमीचा होऊ लागतो. आणि ह्याच्यामुळे होतो असा, की जेव्हा आपण टीम बिल्डिंग वर्कशॉपमध्ये पुन्हा कामावर जातो, तेव्हा आपल्याला हा तणाव जाणवत नसल्यामुळे आपल्या कामातही, आपल्या कार्यक्षमतेत देखील चांगली भर पडू शकते आणि त्याचे चांगले सकारात्मक परिणाम आपल्याला नक्कीच दिसून येऊ शकतात. त्यामुळे तणाव नष्ट होणं आणि मनमोकळेपणाने लोकांचं वावरणं हा एक खूप मोठा मुद्दा आहे, जे आपल्याला टीम बिल्डिंग वर्कशॉपमधनं साध्य करून घेता येतं. आणि या सगळ्या गोष्टींना जर आपण एकत्रित पाहिलं तर 5वा आणि महत्वाचा, मला वाटतं सर्वात जास्त महत्वाचा फायदा आहे, की टीम बिल्डिंग केल्यामुळे लोकांना प्रोत्साहन मिळतं एकमेकांशी सहकार्य करायला. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही म्हण आपल्यात आहेच. पण याची अंमलबजावणी तेव्हाच होऊ शकते, जेव्हा लोक एकमेकांच्या बद्दल विचार करतील, एकमेकांच्या सोबत येऊन विचार करतील आणि त्याची त्यांना चांगली संधी आणि मी म्हणेन कुठे ना कुठे याचा वापर करण्याची संधी त्यांना टीम बिल्डिंग कार्यशाळेत मिळतेच. म्हणून संघ बांधणी हा एक असा टप्पा आहे, जिथे प्रत्येकाला स्वतःची मतं व्यक्त करण्यासाठी संधी मिळते, इतरांचं मत ऐकून घेण्याची संधी मिळते आणि इतरांसोबत खऱ्या अर्थाने जिंकण्याचा, खेळण्याचा, हसण्याचा आनंद ते उपभोगू शकतात. म्हणून आपणही या गोष्टी नक्की करायला हव्यात आणि जर केल्या नसतील तर त्याचा विचार तरी नक्कीच करायला हवा. पण बऱ्याचदा असंही होतं, की आपण जेव्हा संघ बांधणी किंवा टीम बिल्डिंग याच्याबद्दल विचार करतो किंवा या कार्यशाळेबद्दल विचार करतो, तर त्याची पद्धत जी असते तिथे आपण कुठेतरी चुकतो, त्याच्यात त्रुटी राहू शकते. आता त्रुटी म्हणजे नक्की काय? तर बऱ्याच लोकांना असं वाटतं, की एकमेकांच्या सोबत आलो, हसलो, खेळलो याचा अर्थ आपण शिकतो देखील. तसं मुळीच नाही. मनोरंजन महत्वाचं, हसणं खेळणं महत्वाचं, पण त्याचसोबत त्याच्यातनं आपण लोकांचं मार्गदर्शन करत आहोत की नाही? लोकांना आपण त्यांच्या चुकांची जाणीव करून देत आहोत की नाही? एकमेकांबद्दल आदर व्यक्त करण्याची संधी देत आहोत की नाही? हे देखील तितकंच महत्वाचं. त्यामुळे टीम बिल्डिंग कार्यशाळेत आपण फक्त मजा-मस्ती न करता लोकांना शिकण्याची एक संधी देखील उपलब्ध करून देणं, हे देखील आपलं कर्तव्य आहे. कारण लोक जर फक्त हसत, खेळत, मजा करत राहिले आणि नंतर निघून गेले, तर मग टीम बिल्डिंग कार्यशाळा आणि सहल याच्यात काही फरकच राहणार नाही. त्यामुळे आपण जर फक्त सहल म्हणून करणार असू, तर त्याच्यात काहीच हरकत नाही. पण जर आपल्याला खऱ्या अर्थाने बदल घडवून आणायचा असेल, एक सकारात्मक बदल घडवायचा असेल, तर त्यासाठी आपण लोकांचं मार्गदर्शन करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. ज्याला इंग्रजीत डिब्रीफ असं म्हणतात. डिब्रीफचा अर्थ काय? की प्रत्येक खेळ खेळल्यानंतर आपण ह्या खेळात काय चुकलो, काय शिकलो, याचा वापर आपण कसा करणार, हे प्रश्न अत्यंत जास्त महत्वाचे आहेत आणि यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि जर आपण याचा पुरेपूर वापर केला, तर मात्र आपल्याला ते 5ही फायदे नक्कीच दिसून येतील. कोणते 5 फायदे? सर्वप्रथम एकमेकांबद्दल आपुलकी निर्माण होणं, जिव्हाळा निर्माण होणं. दुसरी गोष्ट सहानुभूती वाढणं. तिसरी गोष्ट आपल्यातील भांडणं जे असतात त्या कमी होणं. चौथी गोष्ट आपल्या मनावरील आणि शारीरिक तणाव
याच्यात देखील कमतरता जाणवणं आणि 5वी गोष्ट सहकार्य वाढणं, याचा अर्थ टीम वर्क याच्यात आपल्याला वृद्धी दिसून येईल. मग वाट कसली पाहताय? जर तुम्ही तुमच्या संघासाठी, तुमच्या टीमसाठी टीम बिल्डिंग वर्कशॉपचं आयोजन केलेलं नसेल आत्तापर्यंत, तर मला वाटतं तुम्ही तुमच्या लोकांना एक चांगल्या गोष्टीपासनं दूर ठेवताय. असं होऊ देऊ नका आणि या संधीचा पुरेपूर वापर घ्या. आणि याच्यासाठी तुम्हाला फारसं काही करायची गरज नाही. फक्त टीमला सोबत आणायचंय आणि बाकीच्या गोष्टी आपोआप सुरळीतपणे पार पडत जातील. मग याचा वापर करा आणि मला नक्की कळवा, की तुम्हाला टीम बिल्डिंग वर्कशॉप करून कसं वाटलं आणि लोकांना देखील कसं जाणवलं. मी आशा करतो, की या सर्व गोष्टींचा वापर करून तुमचा प्रत्येक हेतू साध्य होऊ शकेल. माझं मनःपूर्वक शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया लवकरच.